ठिकाणी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज भगवान शिवशंकराचा स्वभाव वर्णन करतात. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये नाम महिमा वर्णन करतात. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये रूपमहिमा वर्णन करतात. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये त्या भगवान शिवशंकराचं सामर्थ्याचं वर्णन करतात. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तया नवाधी क्रोध काम. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी प्रवरा नदीच्या तीरावरती नारायणगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये भगवान शिवशंकराच्या प्रांगणामध्ये दक्षिणमुखी हनुमंतांच्या प्रांगणामध्ये सुरू असणारा हा निमज यूथ फाउंडेशन यांच्या विद्यमानाने या ठिकाणी एक दिवसीय हा महाशिवरात्री सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या उत्सवातील आजच्या दिवसाचं हे कीर्तनरूपी पुष्प गुंफण्याची संधी मज पामर असे दिली. याबद्दल प्रथमतः मी निमज यूथ फाउंडेशन यांचा आभार आहे. त्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीप्रमचे आकाश महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमच्या अक्षय महाराजांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंगरत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरामचे धीरज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आदी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी या गावातील ज्येष्ठ वारकरी मंडळींनी तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. विठ्ठल विठ्ठल अतिशय स्तुत्याने कौतुक करण्यासारखा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. वारकरी संप्रदायामध्ये जे 5 महापर्व काळ सांगितले जातात, नरसिंह जयंती, वामन जयंती, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी आणि उत्तमोत्तम महाशिवरात्री. दिवसभर या ठिकाणी महाशिवरात्री दिवशी उपवास धरावा, भगवान शिवशंकराचं नामचिंतन करावं, नामस्मरण करावं, भगवान शिवशंकराच्या पिंडीची लिंगाची पूजा करावी, त्याच्यावरती बेल फुलं अर्पण करावं, रात्रभर प्रभू परमात्म्याचं भजन करावं, नामचिंतन करावं. आणि हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेली याची कीर्तन सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन. मोठ्या उत्सवामध्ये सुरू असणारा हा, मोठ्या आनंदामध्ये सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा, प्रेमयुक्त भक्ती सोहळा. या ज्ञानयज्ञामध्ये, या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे. माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञानयज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे. अतिशय गोड नियोजन. माझ्या लग्नाच्या वरातीत सुद्धा एवढा मोठा वरातीचा गाडा नव्हता बरं. एवढा सुंदर रथ मला तिने सजवून आणलं रथातून. अतिशय गोड. एकदा निमज यूथ फाउंडेशन करता सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. आपल्या हिंदू धर्माचे सण अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाले पाहिजेत फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि याच निमज यूथ फाउंडेशनच्या अध्यक्षांचा फोन आला आणि त्यांच्या निमित्तानं, त्यांच्या निमंत्रणामुळे इथे येण्याचा योग आला. वास्तविक पाहिलं तर कीर्तनाची वेळ आहे 7 ते 9 आणि 8:30 वाजलेत. दोन्हीतली कुठली तरी एक वेळ पाळावी या मताचा मी आहे. सुरुवातीची नाही पाळता आली तर शेवटची पाळू, पण कुठली तरी एक वेळ नक्की पाळू. परवा आमच्या शेतामध्ये काम करायचं होतं म्हणून एका कामगाराच्या घरी गेलो. म्हणलं उद्या आमच्या शेतामध्ये काम करायला याल का? ते म्हणलं महाराज येतो की, पण म्हणला माझी एक अट आहे. म्हणलं काय? म्हणला 500 रुपये रोज घेणार. म्हणलं दिले 500 रुपये, पण म्हणलं माझी पण एक अट आहे. तो म्हणला काय? म्हणलं 9ला कामावर यायचं, सुट्टी 5:30ला करायची. चालतंय की म्हणलं. दुसऱ्या दिवशी 9ला कामावर यायची बोली होती. 10 वाजले तरी कामावर आलं नाही. 10:30ला कामावर आलं. म्हणलं गाड्या बोली होती 9ची, 10:30ला आलायस. म्हणलं आलायस ना, लाग उद्योगाला. दिवसभर उद्योग सुरू झाला. सुट्टीची बोली होती 5:30ला, हे 4:30लाच घराकडे निघालं. म्हणलं गाड्या बोली होती 5:30ची, तू 4:30लाच घरी निघाला. ते म्हणलं महाराज येताना उशीर झालाय, जाताना कशाला करू? तसं मला तुमच्यासमोर यायला झालं उशीर, जायला कशाला करू? फक्त पाऊण तासाकरता, 1 तासाकरता मला समोरचा समाज जिवंत अपेक्षित आहे. बरं, कारण आकाश महाराज मी कीर्तनाचे 2 प्रकार ठेवलेत. त्यातला पहिला प्रकार असा ठेवला आहे,
2 तास कीर्तन करत असताना जर लोकांचे चेहरे आनंदी दिसले, टवटवीत दिसले, फ्रेश दिसले, रिस्पेक्टिव्ह दिसले, तर 2 तासाच्या तिथं 2.5 तास कीर्तन करायचं तेवढ्याच पाकिटात. म्हणजे वर टाइम नाही घ्या. दुसरा प्रकार असा ठेवलाय, 2 तास कीर्तन करत असताना जर लोकांचे चेहरे अपसेट दिसले, पेंगाळलेले दिसले, तर फुलं घ्यावीत, गुलाल घ्यावा, श्रद्धांजली व्हावं, निघून जावं. आता कुठल्या पद्धतीने आजचं कीर्तन करायचे हे तुम्ही ठरवायचे. कारण माझ्या गावावरून येऊन मी तुमच्या गावामध्ये उभा आहे, बरोबर ना. साताऱ्यावरून येऊन मी तुमच्या गावामध्ये उभा आहे. एकदा का उभं राहिलं ना, एकतर निवडून यावं, पडलेलं फार वाईट. पण मला वाटत नाही मी 2 तास पडीन. कारण माझ्याबरोबर काही कॅबिनेट मंत्री आहेत, काही राज्यमंत्री आहेत, काही अपक्ष आहेत, त्यांनाही मला घेऊन चालायचे. काहींचा आतून पाठिंबा आहे, काहींचा बाहेरून पाठिंबा आहे. 2 तास या सरकारचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज भगवान शिवशंकराचं वर्णन तुमच्या आमच्या समोर मांडतात. या ठिकाणी पहिली शंका निर्माण होते. नाथ महाराजांचं जर जीवनचरित्र पाहिलं तर 36 वर्षाच्या भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरी पाणी वाहण्याचं काम केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. निष्ठावंत विठ्ठल भक्त, निष्ठावंत विष्णू भक्त असणारे श्री संत एकनाथ महाराज भगवान शिवशंकराचं वर्णन कसं काय करतात. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती वैष्णवांची कीर्तनं कशी होतात. वैष्णव हे विष्णू भक्त आहेत आणि शंकराचे भक्त हे शिवभक्त आहेत. पण वारकरी संप्रदायानं याच्यात भेद कधीच केला नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद. वारकरी संप्रदाय विष्णू आणि शंकर याच्यात भेद करत नाही. कारण भगवान जरी विष्णू असले तरी वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. पंढरपूरचे पहिले वारकरी कोण असतील, खऱ्या अर्थानं पहिले पंढरपूरचे वैष्णव कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. वाळवंटा पासोनी महाद्वारापर्यंत सर्वांची दाटी उभे जोडोनी हात. पंढरपूरचे पहिले वारकरी कोण भगवान शंकर. सहकुटुंब सहपरिवार पंढरीची वारी. पंढरपूरच्या रावळाजवळ आल्याबरोबर पहिल्यांदा नंदीला थांबवलं. नंदीला सांगितलं तुम्ही थांबा. नंदी म्हटलं मी तुमच्याशिवाय कुठेही थांबणार नाही. भगवान शंकर म्हटले माझ्याजवळच तुम्हाला थांबवतो. रावळाच्या बाहेर हनुमंताचं मंदिर आहे, तिथं नंदीला थांबवलं. कारण हनुमंतराय म्हणजे अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी. महारुद्राले पोटी. महारुद्राले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी. महारुद्राले पोटी. महारुद्राले पोटी. अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी. महारुद्राले पोटी. महारुद्राले पोटी. भगवान शिवशंकरांनी काही प्रमुख अवतार घेतले. त्या अवतारापैकी एक हनुमंतांचा अवतार आहे. नंदीला थांबवलं, गणपती बाप्पाला थांबवलं, पार्वती मातेलाही थांबवलं आणि भगवान शंकर पांडुरंग परमात्म्याच्या रावळात गेले. दोघांची एकमेकाला दृष्टी झाली. एवढं प्रसन्न वातावरण निर्माण झालं. भगवान शंकराला पाहून पांडुरंग प्रसन्न झाला आणि पांडुरंगाला पाहून शिवशंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या पांडुरंग परमात्म्याने भगवान शिवशंकराला उचललं आणि आपल्या माथ्यावरती बसवलं, आपल्या डोक्यावरती बसवलं. म्हणून आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. जगद्गुरु शंकराचार्य चंद्रभागेच्या वाहत्या प्रवाहामध्ये उभे राहतात आणि जगद्गुरु शंकराचार्य चंद्रभागेच्या वाहत्या प्रवाहामध्ये उभे राहिल्यानंतर पांडुरंग परमात्म्याची तेजोमय मूर्ती त्यांच्या दृष्टीस पडली आणि पांडुरंग परमात्म्याची तेजोमय मूर्ती जगद्गुरु शंकराचार्यांच्या मुखातून शब्द प्रयोग घेऊन बाहेर पडली. तडित वाससं
नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. म्हणून हरी आणि हरा याच्यात वारकरी संप्रदाय कधी भेद करत नाही. प्रभू राम लिंगाचं पूजन करतात, पिंडीचं पूजन करतात, भगवान शिवशंकराचं पूजन करतात. ज्या वेळेला पहिल्यांदा या ठिकाणी राम आणि रावणाच्या युद्धाला प्रारंभ झाला, प्रारंभ करत असताना भगवान प्रभू रामचंद्रांनी पहिल्यांदा भगवान शिवशंकराच्या लिंगाची आराधना केली, अभिषेक केला आणि मग युद्धाला प्रारंभ केला. आणि भगवान शिवशंकर भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी प्रभू रामचंद्र भगवान शिवशंकराची पूजा केल्यावर पाणी सुद्धा प्राशन करत नव्हते. आणि भगवान शिवशंकर हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जेवाचा तया मोक्ष. दोघं एकमेकाचं भजन करतात. म्हणून वारकरी संप्रदाय शिव आणि विष्णू याच्यात भेद करत नाही. 110 संतांनी समकालामध्ये अवतार घेतला, त्यापैकी संत नरहरी सोनार निष्ठावंत शिवभक्त, पंढरपुरामध्ये येऊन कधीच पांडुरंग परमात्म्याचं तोंड पाहिलं नव्हतं. पंढरपुरामध्ये असून भगवान परमात्म्याचं कधी दर्शन घेतलं नव्हतं. एवढे एकनिष्ठ शिवभक्त होते. त्याच पंढरपुरामध्ये एक धनाढ्य सावकार, पण पुत्रप्राप्ती होत नव्हती. पांडुरंग परमात्म्याला साकडं घातलं, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण एखादा सुपुत्र माझ्या पोटी जर आला तर तुला सोन्याचा करदुडाक बनवीन. आणि पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने त्या सावकाराला मुलगा झाला. आता कोण सोन्याचा पांडुरंगाचा करता करदुडा बनवेल म्हणून कानावरती नाव पडलं की नरहरी सोनार म्हणून उत्कृष्ट दर्जाचे सोनार आहेत आणि चांगल्या पद्धतीचा करदुडा बनवतात. तो धनाढ्य सावकार नरहरी सोनारांच्या जवळ गेला, तुम्हाला पाहिजे तेवढी मजुरी देतो, पण पांडुरंगाच्या कमरेचा करदुडा तुम्ही बनवावा अशी माझी इच्छा आहे. नरहरी सोनार म्हटले, मी पांडुरंगाचं तोंड बघत नाही आणि त्याला करदुडा कसा बनवणार. तुम्ही जर माप घेऊन आला तुम्ही तर तुम्ही मध्ये बनवलेला आणलेल्या मापाच्या पद्धतीने मी करदुडा बनवू शकतो. तो सावकार पुन्हा रावळामध्ये गेला, पांडुरंगाच्या कमरेचं माप घेतलं आणि नरहरी सोनारांजवळ आला. ते माप दिलं, तंतोतंत त्या मापाचा करगुडा बनवला. पुन्हा तो सावकार करगुडा घेऊन त्या पांडुरंग परमात्म्याच्या रावळात गेला, पांडुरंगाच्या कमरेला लावला, पण तो जास्त मोठा होऊ लागला. पुन्हा माप घेतलं, पुन्हा तो नरहरी सोनारांच्या जवळ आला, पुन्हा छोटा केला, तो खूपच कमी पडू लागला. असे अनेक वेळा प्रसंग घडले, अनेक वेळा पुढे गेले, पाठी आले, पुन्हा पाहिलं करदुडा मापाचा होत नाही. अनेक सायास केले पण करदुडा का त्या मापाचा होत नव्हता. सावकारांनी सांगितलं, एक काम करा, तुम्ही पांडुरंगाच्या रावळामध्ये जाण, पांडुरंगाच्या कमरेचं स्वतः तुम्ही माप घ्या आणि मग करगुडा बनवा. नरहरी सोनार म्हटले, मी शिवभक्त आहे, मी भगवान तुमच्या विठ्ठलाचं तुमच्या पांडुरंगाचं तोंडही पाहत नाही आणि मी कसं माप घेऊ. दोघांनी चर्चा करून पर्याय काढला. नरहरी सोनारांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली आणि त्या ठिकाणी पांडुरंगाच्या रावळात गेले. पांडुरंगाच्या कमरेला हात लावला तर त्या ठिकाणी पिंड दिसू लागली. पिंड हाताला जाणवली. पिंड आहे की काय म्हणून डोळ्यावरची पट्टी खाली घेतली तर विठ्ठलाची मूर्ती. पुन्हा पट्टी डोळ्यावर चढवली, पुन्हा बघितलं, पुन्हा पिंड लागली, पुन्हा डोळ्यावरची पट्टी काढली, पांडुरंग, पुन्हा पाहिलं, पुन्हा लिंग, पुन्हा पिंड दिसली, पुन्हा पाहिलं, पुन्हा पांडुरंग पाहिला. आणि मग नरहरी सोनारांचा विश्वास बसला की भगवान शिवशंकर आणि विठ्ठल हे दोघे एकच आहेत. एक एकांची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. तेव्हापासून नरहरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस.
करी नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार तेव्हापासून नरहरी सोनार पांडुरंग परमात्म्याचे निस्सिम भक्त बनले. नाथ महाराज सुद्धा विठ्ठल भक्त होते, पण भगवान शिवशंकराची सुद्धा आराधना करत होते. या समाजाकडे आपण जर पाहिलं तर प्रत्येकाचा आचार, प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा आहे. एकाच आचाराची, एकाच विचाराची, एकाच स्वभावाची माणसं सापडत नाहीत. प्रत्येकाचा आचार, प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळी आहे. सहज बुद्धीतून स्फुरला त्याला विकार म्हटलं जातं, आणि घासून तयार करायला लागला त्याला विचार म्हटलं जातं. जिथं विकार आहे तिथं फक्त आकार जन्म घेतो, आणि जिथं विचार आहे तिथं फक्त आचाराला स्थान आहे. म्हणून प्रत्येकाचा आचार, विचार, स्वभाव हा वेगवेगळा आहे. या माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे त्यांचे 3 प्रकार पडले. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. त्यातला पहिला वर्ग असा आहे, मुळात देवच मानत नाही. नाही कच्चित नाम ईश्वर नियंता, ईश्वर नावाचा नियताच या जगाच्या पाठीवर नाही. त्याला म्हटलं जातं चारवाक. चारवाक म्हणजे बोलण्यामध्ये प्रगल्भ, बोलण्यामध्ये हुशार, मुळात देवच मानत नाही. त्या चारवाकाचं म्हणणं असं असतं, जोपर्यंत हा देह आहे ना तोपर्यंत मजा करा, खाऊन पिऊन घ्या, कर्ज काढा, पण सण साजरी करा. एकदा का हा देह गेला की भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कृतः. एकदा का माणूस मेला, त्याला अग्नी दिली, राख राहिली, आपण नदीत सोडतो, अगदी झाडं राहिले तर तीर्थात सोडली जातात, खाली काय राहतं, काही राहत नाही. त्या चारवाकाचं असं म्हणणं असतं, जोपर्यंत हा देह आहे ना तोपर्यंत मजा करून घ्या. तो मुळात देव मानत नाही. माणूस मेल्यानंतर आपण त्याच्या पिंडाला ज्यावेळेला नैवेद्य दाखवतो, आणि पिंडाला दाखवलेलं नैवेद्य, त्याच्या कार्याला, वर्षश्राद्धाला पिंडाला दाखवलेलं नैवेद्य आपण कुठं ठेवतो? घराच्या कावलावर, पत्र्यावर, स्लॅपवर ठेवतो. आणि आपण असं म्हणतो की कावलावर, पत्र्यावर ठेवलेला नैवेद्य स्वर्गात असणारे आपल्या पितरांना भेटतो. त्या चारवाकानं मुद्दा असा गोड मांडला, जर कावलावर ठेवलेला नैवेद्य स्वर्गात असणारे आपल्या पितरांना जर भेटत असेल, तर आपला मुलगा मुंबईला कामाला आहे, त्याला घरातल्या घरातच जेवणाचं ताट दाखवा म्हणजे खानावळीत जायचा प्रश्न येणार नाही. इथलं जर मुंबईला जात नाही तर कवलावरचं स्वर्गात जातं कशावरून, असा प्रश्न निर्माण करणारा चारवाक मुळात देवच मानत नाही. वर्ग क्रमांक 2 हा देव मानतो, पण कसा आहे हे पाहिलेला नाही, पण देव मानतो. या वर्गामध्ये तुम्ही मी सगळेजण बसतो. तुम्ही मी सगळे देव मानणारे आहोत. मानणारे आहोत म्हणून पंढरीची वारी आहे, मानणारे आहोत म्हणून गणेशोत्सव, मानणारे आहोत म्हणून नवरात्रोत्सव, मानणारे आहोत म्हणून महाशिवरात्रीचा पर्व काळ करतोय. नाही आपली पोरं कीर्तनाला येऊ द्या, नाही ज्ञानेश्वरी वाचू द्या, पण ज्या वेळेला परीक्षेचा पहिला पेपर असतो ना, पोरग देवाला अगरबत्ती लावतं, पंचारती लावतं, नमस्कार करतं, मानतं म्हणून तर लावतं ना. आता पोरं इकडे येत नाही, त्याला कारणीभूत घरातली लोक आहेत. एखादं जर पोरगा हरिपाटात टाळ घेऊन नाचायला लागलं ना, आणि आमच्यासारख्यानं म्हणलं ना, हा पोरगा चांगला आहे, माळ घालताय का, पोराचा आहे बाब म्हणतात, नाही अजून त्याला काही कळत नाही. अहो त्याला काय कळत नाही तोवरच त्याला माळ घाला. एकदा का त्याला कळायला लागलं की ती आपली काढील, पण ती घालायचं नाही. काठी जोपर्यंत ओली आहे ना तोपर्यंतच ती वागते. एकदा का ती सुकली ना मोडेलपर्यंत वाकणार नाही. काही वेळेला असं ऐकायला मिळतं, मुलगा चांगला आहे, माळ घालतं का ना, पोराचं खाय प्यायचं वय आहे, पोरगं खातंय कमी पितंय जादा, मग लय प्यायला लागलं की आमच्याकडे आणायचं, महाराज घाला माळ. पोरांचं काय घेऊन बसला, अगदी सप्ताह कमिटीतली लोकंसुद्धा, अगदी जाणकार लोकंसुद्धा, त्यांना म्हटलं ना काय नाही यंदा काल्याच्या कीर्तनात तुम्ही माळ घाला, जाणकार लोकंसुद्धा काय म्हणतात, तो यंदा नाही पुढच्या वर्षी, यंदाचं वरीस बघतो जमतंय का, पुढच्या वर्षी घालतो. आमच्याकडं मे महिन्यात एका शिळीला लिकरू झालं, शिळीला करडू झालं, आणि जून महिन्यात हळूहळू पावसाची रिमझिम सुरू झाली. जशी पावसाची रिमझिम सुरू झाली तसं ते लिकरू आईच्या भोवतानं उड्या मारू लागलं, नाचू लागलं, आणि ओरडून बोलू लागलं, आई आता भरपूर पाऊस पडतोय, भरपूर गवत उगवणार, भरपूर गवत खाणार, दिवाळीपर्यंत तुझ्या एवढा होणार. शेळी मात्र ते लेकराकडं पाहायची आणि हसायची, कारण शहाणी माणसं जास्त वादात पडत नाहीत. शहाण्याचं लक्ष नाही ते विठ्ठल विठ्ठल. ते लेकरू सारखं आईच्या भोवतानं उड्या मारायचं, आई आता भरपूर पाऊस पडतोय, भरपूर गवत उगवणार, भरपूर गवत खाणार, दिवाळीपर्यंत तुझ्या एवढा होणार. एक दिवस शेळीला राहावलं नाही, शेळी लेकराबर बोलू लागली, बाळा आता भरपूर पाऊस पडतोय, भरपूर गवत उगवेल, भरपूर गवत खाशील, दिवाळीपर्यंत माझ्या एवढा होशील, यात काय वाद नाही, पण आकाडात जागलास तर तसं तू पुढच्या वर्षी माळा घालशील, यात काय वाद नाही, पण
विठाल विठाल आपली पोरं इकडे आली पाहिजेत. आपल्या मुलांच्या हातात गीता गाथा ज्ञानेश्वरी पडली पाहिजे. वारकरी संप्रसारण ग्रंथसंपदा वारकरी संप्रसारण तत्वज्ञान एवढं समर्थ आहे, हे ज्याच्या जवळ आहे ना, मला तरी वाटत नाही त्याला दुसऱ्याच्या दारात कटोरा घेऊन भीक मागायची गरज नाही. वारकरी संप्रसारण ग्रंथसंपदा एवढी समर्थ आहे, ज्याच्या जवळ आहे ना, मला तरी वाटत नाही त्याला दुसऱ्याच्या दारात कटोरा घेऊन भीक मागायची गरज नाही. माणसानं जीवन कसं जगावं, माणसाचं जीवन कशानं परिपूर्ण होईल, माणसाचं जीवन परिपूर्ण होण्याकरता माणसानं नेमकं करावं काय, एका अभंगातल्या एका चरणातल्या 4 तुकड्यात माणसाचं जीवन परिपूर्ण असा संदेश जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला. जनमित्र होय सकाळांचा, 1 अशुभ न बोलावी वाचा, 2 संग न करावा दुर्जनाचा, 3 आणि करी संतांचा सायास. हे 4 कलमी ज्याचं जीवन आहे ना, त्याचं जीवन कधीच अपूर्ण राहणार नाही. एवढं समर्थ वाङ्मय वारकरी संप्रदायाजवळ आहे. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. या भारत देशामध्ये आपला जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. तोही आमच्या ज्ञानोबराय तुकोबारायांच्या नंतर झाला. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. का? कारण अनेक देशामध्ये नद्या असतील, अनेक देशामध्ये पाणी असेल, पण गंगा यमुना सरस्वती मात्र याच देशामध्ये पाहायला मिळतात. अनेक देशामध्ये पर्वत असतील, परंतु हिमालयासारखा उत्तुंग पर्वत याच मातीमध्ये पाहायला मिळतो. अनेक देशामध्ये वैराग्यवान पुरुष असतील, पण आमच्या तुकोबारांसारखं वैराग्य, आमच्या ज्ञानोबारांसारखं ज्ञान, आमच्या स्वामी विवेकानंदांसारखं ज्ञान याच मातीत जन्माला आलं. अनेक देशामध्ये राजे असतील, अनेक देशामध्ये नेते असतील, परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरण्याकरता स्वतःच्या आयुष्याचं रकदंत करणारे राजा शिवाजी याच मातीत जन्माला आले. आणि म्हणूनच त्या देशाचं कौतुक करत असताना सांगावंसं वाटतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. म्हणून आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. या भारत देशामध्ये आपला जन्म झाला, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. एका परदेशी माणसाने मला प्रश्न केला, काय महाराज तुमच्या देशामध्ये काही लोक गोरे आहेत, काही लोक सावळे आहेत, काही लोक काळे आहेत. आमच्या देशामध्ये म्हटला, आमच्या देशामध्ये सगळीच लोक गोरे आहेत, सगळीच लोक एका रंगाचे आहेत. मी म्हटलं बाबा, घोड्यामध्ये अनेक रंग असतात, गाढवं मात्र एकाच रंगाचे असतात. एकाने असाही प्रश्न केला, काय महाराज तुमच्या महाराष्ट्रामध्ये स्टँडवर गेलं तरी भिकारी, थिएटरमध्ये गेलं तरी भिकारी, बाजारपेठेत गेलं तरी भिकारी, अहो मंदिरात गेलं तरी भिकारी. मी म्हटलं बाबा, भिकारी तिथंच असतात जिथं दाते असतात, जिथं दातेत नाही तिथं भिकाऱ्याचं काय काम आहे. कारण एक वाक्य लक्ष देऊ नाही का, चांगलं काम करण्यासाठी हात लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी पाय लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी डोळे लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी शुद्ध अंतकरण लागतं. शुद्ध अंतकरण असेल तर दुसऱ्याच दुःख कळेल ना, शुद्ध अंतकरण असेल तर दुसऱ्याच दुःखात सहभागी होता येईल ना. अरे ज्याला अंतकरणच नाही त्याला दुसऱ्याचं दुःख कसं कळेल. मी हात कोण देता मला माहीत नाही, हे पाय कोण देता मला माहीत नाही, हे डोळे कोण देता मला माहीत नाही, परंतु शुद्ध अंतकरण देण्याचं काम या देशातला अध्यात्म करतं, हे मात्र आपल्याला नाकारता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल मला नेहमी असं वाटतं, ज्या दिवशी देशातला हिंदू धर्म संपेल ना, ज्या दिवशी देशातली हिंदू संस्कृती संपेल ना, त्यावेळेला ते संकट या देशावरचं संकट नसेल, त्यावेळेला ते संकट या जगावरचं संकट असेल. कारण हिंदू धर्माची माणसं, समर्पण करणारी माणसं, निर्लोभी माणसं, दानशूर माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत. काय समर्पण होतं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं. बायल मेली नाही परतून पाहिलं, संतू नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं, केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं, केवळ धर्माचं काम. संसाराच्या नावे घालोनी या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजनी, ढवळीले जग. आपण लेका माळके असून सप्त्याला वर्गणी देत नाही. अगदीच दिला तर ₹1.25 देऊ, त्यात बी 9 जण जेवायला येऊ, राहिलेली बुंदी घरी बांधून नेऊ, काला झाल्यावर तुम्हाला हिशेब मागू, हिशेब नाही पटला तर दिलेला ₹100 सुद्धा परत घेऊ. काय समर्पण आहे.
ज्ञानोबरायांचं समर्पण नाही विसरता येणार. कोवळ्या वयामध्ये पाठीवर लाता खाल्ल्या, आज माऊलींचे पाय शिवण्याकरता लाखोंची गरज आहे. इंद्रायणीमध्ये कुणी स्नान करू दिलं नाही, आज माऊलींचं नाव घेऊन स्नान करण्याकरता लाखोंची गरज आहे. मांड भाजण्याकरता, मांड खाण्याकरता भांडं मिळालं नाही, आज चांदीच्या ताटावर, चांदीच्या पाटावर नैवेद्य आहे. संत होते तर समाजाला कधीच कळले नाहीत. जगातला सर्वात मोठा चमत्कार आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केला. ऐका, एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. पण आमचे विश्वमाऊली ज्ञानोबराय वयाच्या 16व्या वर्षी अखंड वैराग्य संपादन करून संपूर्ण विश्वाची माऊली ठरली. हा जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. विश्व निर्माण करणाऱ्या भगवान परमात्म्याला जेवढा या जगावर उपकार करता आला नाही ना, त्याच्या कित्येक पटीने जास्त उपकार या महाराष्ट्रावर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी सांगितलेली ज्ञानेश्वरी 61व्या वर्षी सुद्धा वाचनात येत नाही. ती वाचनात आली पाहिजे. मुलं आपली नाही येऊ द्या कीर्तनाकडं, पण मुलं देवाला मानतात हे मात्र नक्की. त्याचे पुढे चला, कितीही मोठा डॉक्टर असू द्या, त्याच्याकडे ज्यावेळेला ऑपरेशनची केस येते ना, एवढा मोठा डॉक्टर सुद्धा म्हणत असतो प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, पण यश देणं त्याच्या हातात आहे. त्याच्याही पुढे चला. कोर्टात गेल्यानंतर गीतेवर हात ठेवून खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. आता खोटं बोलतात हा भाग निरळ आहे, पण शपथ घेऊन बोलतात खरं बोलेन, खोटं बोलणार नाही, तिथं सुद्धा मानणार आहेत. त्याच्याही पुढे झाला. वाईटातला वाईट ड्रायव्हर असू द्या, तो ज्या वेळेला गाडीला स्टार्टर मारतो ना, त्याच्या अगोदर 4 टायराखाली लिंब ठेवतो, गाडीमध्ये अगरबत्ती लावतो. अगदीच नदीच्या पुलावरून गाडी चालली तर नदीचं दर्शन घेतो, मानतो म्हणून तर घेतो ना. त्याच्याही पुढे चला. ज्या दिवशी माऊलीचं प्रस्थान असतं ना, पायीवारी सोहळ्याला माऊलीच्या प्रस्थाना दिवशी अगदी चोर सुद्धा माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून म्हणतो, माऊली तुझ्या या सोहळ्यामध्ये ज्यांनी प्रमाणापेक्षा जास्त आणलंय ना, ती माझ्याकडे ट्रान्सफर होऊ दे. म्हणजे चोर सुद्धा मानणार आहे. तुम्ही आम्ही सगळे मानणारे आहोत, पण कसा आहे पाहिलेला नाही. वर्ग क्रमांक 3 ते देवाला मानतात सुद्धा आणि त्यांनी देवाला पाहिलं सुद्धा. बरं कसं नाही पाहिलं म्हणावं, स्वतः ज्ञानोबराय सांगतात, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे पाहिला डोळे भरी, पाहता पाहणी दुरी सारुनिया, पाहता पाहणी दुरी सारुनिया, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, हे पाहता पाहणे दुरी सारुनिया, पाहता पाहणे दुरी सारुनिया, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया, किंवा योगिया दुर्लभ तो म्या देखिला सहजने. यावरून असं कळतं की त्या संतांनी त्या देवाला पाहिलं. बरं नुसतं पाहिलं नाही, कसं आहे ते सुद्धा सांगितलं. सत्य तू विठ्ठला, किंवा हरीची या दासा हरिदा ही दिशा, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. वेदासारख्या शहाण्याला जो कळलं नाही, वेदू काय काय न बोलले पर्याचे नावाचे नाही घेतले. त्याच्यानंतर शहाणे आले ती श्रुती. बरं श्रुतीने सुद्धा मुखाने सांगावं, श्रुती नेती नेती म्हणती, श्रुतीला देखील त्याचा अर्थ उलगडला नाही. त्याच्यानंतर शहाणे आली ती उपनिषद. वेदांबद्दलचं कर्मकांड काहींना आवडलं नाही म्हणून निखळ तत्वज्ञान काढलं, ते म्हणजे उपनिषद. बरं जरी उपनिषद तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अगदी श्रेष्ठ स्थानी असली तरी उपनिषदाबद्दल बोलताना ज्ञानोबराय बोलतायत, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. उपनिषदाला सुद्धा त्याचा अर्थ उलगडला नाही. असा भगवान परमात्मा आमच्या संतांनी पाहिला, नुसता पाहिला नाही, तो अनुभवला, नुसता अनुभवला नाही, तो कसा आहे ते सुद्धा सांगितलं. नाथ महाराजांनी भगवान परमात्मा अनुभवला. नाथ महाराज त्या भगवंताचं वर्णन करतात अभंगाचं पहिलं चरण. शिव भोळा
चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती हे त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता शिव नाम वाचे बदता शिव नाम पाय माझे त्याचे पाय माझे वाचे बदाता शिव नाम